Hello friends, welcome back. In this video we are going to solve practical problem number 8, that is unsolved, on page number 165 in your books. Page number 165, problem number 8, which is unsolved in your book. This problem is about admission of partnership, how to admit new partner in existing partnership. Let's see how to solve this problem. First step, read the problem carefully. The balance sheet of Sahil and Nikhil, who share profits in the ratio of 3:2. It means there is old partners Sahil and Nikhil and their old ratio is 3:2. Sahil and Nikhil हे old partners आहेत आणि त्यांचा old ratio आहे 3:2. As on 31st March 2017, 31 मार्च 2017 पर्यंत हे ओल्ड पार्टनर्स होते आणि ह्या रेशोप्रमाणे वाटून घेत होते. प्रिव्हियस बॅलन्स शीट हॅज बीन गिवन. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2017, लास्ट इयर बॅलन्स शीट. These all are assets, these all are liabilities and capital accounts. Let's see next. Varad admitted on 1st April 2017, very next day after this balance sheet. ह्या बॅलन्स शीटच्या नंतरच्या दिवसाला म्हणजेच 1 एप्रिल 2017ला नवीन पार्टनर या ठिकाणी ॲडमिट झाला आहे, तो म्हणजे वरद. ॲडमिशन ऑफ वरद ऑन 1st April 2017 ऑन द फॉलोइंग टर्म्स कोणत्या बघूया. कंडिशन कोणकोणत्या टाकल्या आहेत किंवा कोणकोणत्या कंडिशनवर आपण त्याला ॲडमिट करून घेतो आहे. नंबर फर्स्ट, वरद वॉज टू पे ₹1 lakhs, इज रुपीज साईन, 1 lakhs फॉर हिज शेअर ऑफ कॅपिटल. ही ब्रिंग्स कॅपिटल इन टू द बिझनेस. Capital introduced by the new partner, that is ₹1 lakhs. That means our cash balance is increase. आपल्याकडे कॅश आली, therefore cash balance increase and capital of Varad. Second, he was also pay 40,000 as his share of goodwill. Goodwill सुद्धा कॉन्ट्रीब्यूट केले 40,000. ठीक आहे. नेक्स्ट, द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वॉज 3:2:3. म्हणजेच या ठिकाणी निखिल आणि साहिल ह्यांचा ओल्ड रेशो होता. वरद ॲडमिट झाल्यानंतर त्यांचा न्यू रेशो त्याने आपल्याला या ठिकाणी दिला आहे 3:2:3. ह्या रेशोमध्ये आपण न्यू प्रॉफिट किंवा लॉसेस आहे ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. नंबर 4, ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिव्हॅल्यू द ॲसेट्स ॲज फॉलोज. ॲसेट्स जे काय आपल्याकडे आहे ते त्यांचं रिव्हॅल्युएशन केलं आहे. कोणत्या तारखेला? 1st April 2017ला त्यांनी रिव्हॅल्युएशन केलं. म्हणजेच आपल्या ॲसेट्सच्या किमतीमध्ये मे बी बदल झाला असेल, मे बी इन्क्रीज ऑर डिक्रीज. लेट्स सी. बिल्डिंग ₹1 lakhs. रुपीज साईन या ठिकाणी नाही आहे, आपण ते अज्युम करूया. बिल्डिंग ₹1 lakhs. बिल्डिंगची किंमत 1 लाख झाली. इन प्रिव्हियस बॅलन्स शीट इट वॉज ₹72,000. बिल्डिंग आपल्याकडे होती किती? 72,000 रुपयाची आणि आजच्या दिवशी तिची किंमत किती आहे? 1 लाख. दॅट्स मीन्स इट्स इन्क्रीज. म्हणून आपण बिल्डिंगला स्टार मार्क करून ठेवला आहे, ॲडजस्टमेंट फॉर बिल्डिंग. फर्निचर 48,000. वन्स अगेन स्टार मार्क टू फर्निचर. डेटर्स 38,000 इन व्ह्यू ऑफ लाईकली बॅड डेट्स, देअरफॉर डेटर्सला स्टार मार्क केला आहे आपण. नेक्स्ट, नंबर 5, इट वॉज फाउंड दॅट देअर वॉज अ लायबिलिटी फॉर 3,000 फॉर गुड्स. गुड्ससाठी लायबिलिटी आहे, म्हणजेच आपण गुड्स परचेस केले होते आणि ते त्याचं पेमेंट करायचं बाकी आहे. दॅट इज अनरेकॉर्डेड परचेसेस रिलेटेड टू द क्रेडिटर्स. हे आपले अनरेकॉर्डेड क्रेडिटर्स आहेत म्हणून आपण स्टार मार्क केला क्रेडिटर्सला. ओके. इट वॉज फाउंड दॅट देअर वॉज लायबिलिटी फॉर 3,000 फॉर गुड्स इन March 17, दॅट इज 31st March 17, but recorded on 2nd April, means unrecorded liability. Unrecorded liability ते आपण रेकॉर्ड करणार आहोत. You are required to prepare first, that is profit and loss adjustment account, means revaluation account. Second, capital account for the partners, all partners, and balance sheet after the admission of the Varad, that is new balance sheet. ठीक आहे, एवढं प्रिपेअर करायचं आहे. इन प्रिव्हियस व्हिडिओ we have to study journal entries. Now it's ledger accounts. Let's see how to prepare ledger accounts. They ask us prepare profit and loss adjustment account first, then capital accounts of all partners and balance sheet.
ॲडमिशन ऑफ द पार्टनर प्रॉब्लेम नंबर 8 पेज नंबर 165. सोल्युशन मी तर अगोदरच करून घेतलं आहे आपला वेळ वाचवण्यासाठी. लेट्स सी. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा आपण ह्याला काय म्हणू शकतो, रिव्हॅल्युएशन अकाउंट. बट दे मेन्शन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, सो वी राईट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट असं लिहिलं आहे. ठीक आहे. डेबिट साईड, क्रेडिट साईड. पर्टिक्युलर्स डेबिट कॉलम, पर्टिक्युलर्स अमाऊंट क्रेडिट कॉलम. सेम ॲज टू पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल कॉलमर फॉर्ममध्ये आपण तयार केलेलं आहे. तिघंजण पार्टनर्स आहेत, म्हणजे 3 अकाउंट्स तुम्ही ओपन करू शकता. साहिल्स कॅपिटल अकाउंट, निखिल्स कॅपिटल अकाउंट अँड वरद कॅपिटल अकाउंट. सेपरेट अकाउंट आपण ओपन करू शकतो, पण आपण काय केलं आहे, वेळ वाचवण्यासाठी किंवा कॉमन एंट्री असल्यामुळे आपण त्याचा कॉलमर फॉर्ममध्ये कॅपिटल अकाउंट्स 3 पार्टनर्स एकत्र ओपन केलं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट साईड, 3 कॉलम 3 पार्टनर्सचे, साहिल, निखिल, वरद. डेबिट कॉलम ऑफ 3 पार्टनर्स. पर्टिक्युलर्स क्रेडिट कॉलम आहे त्या ठिकाणी, साहिलचा क्रेडिट, निखिलचा क्रेडिट आणि वरदचा क्रेडिट. क्रेडिट कॉलम फॉर ऑल दीज पार्टनर्स. नेक्स्ट, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 17. लायबिलिटीज इनर आउटर अमाऊंट कॉलम, ॲसेट्स इनर आउटर अमाऊंट कॉलम आपण करून घेतलेले आहे. ठीक आहे. आता आपण पोस्टिंग करूया. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण पोस्टिंग सुरुवातीला करतो, मीन्स बॅलन्स शीट जी आपल्याकडे आहे ती आपण सुरुवातीला आहे तशी उतरवून घेऊया, म्हणजेच आपल्याला ॲडजस्टमेंट्स ज्या काय असेल त्या करता येतील. म्हणून ब्ल्यू पेनमध्ये तुम्हाला समजण्यासाठी आपण काय केलेलं आहे, पोस्टिंग केलेली आहे, आणि जे काय बदल आहेत, ज्या काय ॲडजस्टमेंट्स आहेत ते आपण रेड पेनमध्ये घेतले. तर मग सध्या आपण ब्ल्यू पेनचा विचार करूया, हाऊ टू पोस्ट द बॅलन्स शीट. लेट्स सी. ॲसेट साईड. ॲसेट साईड, फर्निचर आपला ॲसेट आहे, बिल्डिंग ॲसेट आहे, डेटर ॲसेट आहे, क्लोजिंग स्टॉकसुद्धा ॲसेट आहे, आणि कॅश इन हँडसुद्धा ॲसेट आहे. म्हणजे सगळे ॲसेट्स आहेत. आपण ॲसेट साईडला आपण घेऊन ठेवलेत. फर्निचर एक स्टार मार्क केला होता आपण त्याला, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याला इनर कॉलममध्ये घेतले. 60,000 आहे ती अमाऊंट घेतली. स्पेस सोडली ॲडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट, बिल्डिंग्स पुन्हा स्टार मार्क आहे, बिल्डिंग स्टार मार्क केला आहे 72,000ला, इनर कॉलम 72,000. स्पेस सोडली, हे रेड पेनमध्ये आहे ते सध्या स्पेस मानूया आपण, सध्या तुम्हाला समजण्यासाठी आपण तसं केलं आहे. बिल्डिंग 72,000 इनर कॉलममध्ये घेतलं, ॲडजस्टमेंट आहे. स्पेस सोडली. नेक्स्ट, डेटर्स ऑल्सो ॲडजस्टमेंट, देअरफॉर डेटर्स इनर कॉलम अमाऊंट 40,000 इनर कॉलम, स्पेस आपण सोडली. नेक्स्ट, क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट काय नाही आहे, देअरफॉर आउटर कॉलम. क्लोजिंग स्टॉक 48,000 आउटर कॉलम, त्याला ॲडजस्टमेंट काय नाही. आणि कॅश इन हँडला ॲडजस्टमेंट आहे, तिथे स्टार मार्क मी नाही केलं आहे. ते अर्थातच कॅपिटल आणि तो गुडविल कॅशमध्ये घेऊन आला आहे, ते आपण त्याच्यामध्ये घेणार. म्हणून कॅश इन हँड वर्किंग करायला लागणार आहे, म्हणून कॅश इन हँड इनर कॉलम लिहून ठेवलं आहे 20,000 आणि स्पेस सोडलेली आहे. ॲसेट साईड आपली पूर्ण झाली. आता आपण जाऊया लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला बघा, अगोदर कॅपिटल लिहायचं असतं, ओन फंड्स आहेत, देअरफॉर कॅपिटल अकाउंट्स या ठिकाणी मी लिहून ठेवलेत, त्यांची नावं लिहून ठेवलेली आहेत. पण कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कोणता आहे बघा, क्रेडिट आहे, आणि ऑलरेडी आपण बॅलन्स शीटमध्ये घेण्यापूर्वी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन केलं आहे, त्याच्यामुळे कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून कॅपिटल अकाउंट बॅलन्स कोणता आहे बघा, कॅपिटल अकाउंटचा साहिल निखिलचा क्रेडिट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हा ओपनिंग आहे, 1 एप्रिलचा बॅलन्स म्हणूया आपण त्याला. म्हणून बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन साहिलचा आहे बघा इथे 80,000 आणि निखिलचा आहे 1 lakhs. म्हणून मी लिहिलं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 कॉलम ऑफ साहिल, अँड निखिलच्या कॉलममध्ये लिहिला 1 lakhs. वरदचा काही इथे दिलेलं नाही आहे आपल्याला, आणि म्हणून मी त्या ठिकाणी डॅश केली. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 1 lakhs डॅश. ओपनिंग बॅलन्स आपण लिहून ठेवला. आणि क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला आपण घेतली. क्रेडिटर्स ॲडजस्टमेंट त्याला आपण स्टार मार्क केला 1, आणि त्याच्यामुळे इनर कॉलममध्ये घेतलं 60,000 आणि स्पेस सोडली आपण. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट या ठिकाणी पूर्णपणे रेकॉर्ड करून झाली. ठीक आहे. ॲसेट सगळे ॲसेटला घेतले. कॅपिटल अकाउंट ऑलरेडी तयार आपल्याकडे आहे, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहिला. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, म्हणून ते आपण लायबिलिटी साईडला लिहून ठेवली इनर कॉलममध्ये. नेक्स्ट, नंबर फर्स्ट घेऊया आपण. वरद वॉज टू पे 1 lakhs फॉर हिज शेअर ऑफ कॅपिटल. वरदने आपल्या बिझनेसमध्ये 1 लाख रुपये आणले. 1 लाख रुपये आणले याचा अर्थ कॅश आली. कॅश आली म्हणजे कॅश वाढली. देअरफॉर आय ॲडेड इट इन टू द कॅश इन हँड. बघा, कॅश बॅलन्स आपल्याकडे होता 20,000. वरदने 1 लाख रुपये आणले कॅपिटल म्हणून ॲड केले कॅपिटल 1 lakhs. 1 lakhs
या ठिकाणी आपण ॲड केलेत. फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट, कॅपिटल आहे म्हणून कॅपिटल अकाउंटला जाऊया. एक इफेक्ट दिला आपण डेबिटला, ॲसेट मीन्स डेबिट. अनदर इफेक्ट क्रेडिट. आपली एंट्री काय असते, जनरल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू वरच कॅपिटल. कॅश अकाउंटला आपण डेबिट केलं आणि त्या कॅपिटल अकाउंटला काय करूया, क्रेडिट करूया. म्हणून कॅपिटल अकाउंटला गेलो. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला कोणाच्या नावाने काय आणली, कॅश आणली, म्हणून बाय कॅश अकाउंट. कोणी आणली, वरदने. म्हणून ह्या दोघांच्या कॉलममध्ये डॅश केली आणि वरदच्या कॉलममध्ये 1 लाख लिहिले आपण. कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देअरफॉर कॅश अकाउंटला आपण डेबिट केले 1 lakhs अँड ट्रान्सफर टुवर्ड्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड, दॅट इज बाय कॅश अकाउंटच्या नावाने इन द कॉलम ऑफ वरद. वरदच्या कॉलममध्ये आपण लिहिलेत. ठीक आहे, असे 2 इफेक्ट आपण दिले. नेक्स्ट, ही वॉज ऑल्सो टू पे 40,000 ॲज शेअर ऑफ गुडविल. त्याने अजून गुडविलसाठी कॅश आणलेली आहे 40,000. मीन्स वन्स अगेन कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट ॲज अ गुडविल म्हणून पुन्हा ॲड केलं आपण. 40,000 रुपये आपल्याकडे ॲड झालेत म्हणून कॅश अकाउंट आपण या ठिकाणी अवेलेबल केली. एंट्री आपली काय होणार, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. वन्स इफेक्ट दिला आपण, पहिला इफेक्ट दिला कॅशमध्ये. गुडविल अकाउंट काय आपल्याकडे कुठे नाही आहे आणि त्यामुळे आपण ते काय, आणि त्याने काय आपल्याला प्रिपेअर करा म्हटलेलं नाही, त्याच्यामुळे तो इफेक्ट काय आपण दिला नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे, प्रिवियस व्हिडिओत आपण बघितलेलं आहे किंवा प्रोफॉर्मा जर्नल एंट्रीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, गुडविल जे कॉन्ट्रीब्यूट करतो इन कॅश ते रिटेंड करतो आपण. मीन्स डिस्ट्रीब्यूट अमंग द ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. आपण काय करतो, ते गुडविल जे आहे ते काय काय करणार आपण, ओल्ड पार्टनर्सच्या खात्यामध्ये टाकणार आहोत. म्हणून पहिला इफेक्ट आपण दिला डेबिटला, सेकंड इफेक्ट क्रेडिट साईडला बाय गुडविलच्या नावाने. आता हे द्यायचं कोणाला, ओल्ड पार्टनर्सला. रिटेन केलं बिझनेसमध्ये, आणलं कोणी, वरदने. बट रिटेन इन टू द बिझनेस डिस्ट्रीब्युटेड अमंग द ओल्ड पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईस रेशो. त्यांच्या रेशोमध्ये आपल्याला ते वाटणार. आता सॅक्रिफाईस रेशो 40,000 आहे ते आपण त्या रेशोमध्ये वाटायला पाहिजे. सॅक्रिफाईस रेशो आपण काढतो, माहिती आहे, काढायला लागेल आपल्याला. न्यू रेशो दिला आहे त्याने आपल्याला, म्हणून ती वर्किंग करूया. बघा, वर्किंग आपण केली आहे. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो फॉर्म्युला काय बघा, इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो आपल्याकडे आहे दिलेला बघा, बॅलन्स शीटच्या वर आहे बघा इथे. ओल्ड रेशो 3:2 म्हणजेच 3/5 2/5. म्हणून मी या ठिकाणी लिहून ठेवलं फॉर्ममध्ये 3/5 2/5. ही इन्फॉर्मेशन आहे, कॅल्क्युलेशन नाही. न्यू रेशो त्याने दिला आहे आपल्याला. इन्फॉर्मेशन नंबर 3 बघा, द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वॉज 3:2:3. देअरफॉर न्यू रेशो या ठिकाणी मेन्शन करून ठेवला 3/8. तिघांची बेरीज 3 + 2 + 3 दॅट इज 8. म्हणजे 8 आपण टोटल शेअर केले. पैकी ह्या कोणाशी सुरुवातीला साहिलचे 3, निखिलचे 3 आणि जो वरद आहे त्याला 3 आपण देणार आहोत. देअरफॉर 3/8 2/8 अँड 3/8 असं आपण करून ठेवलं. ही इन्फॉर्मेशन लिहून ठेवली. आता कॅल्क्युलेट करूया. साहिलचा सॅक्रिफाईस रेशो काय असणार, तर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो काय साहिलचा 3/5 मायनस न्यू रेशो 3/8. ठीक आहे. आता इथे बघा, मायनस करताना आपल्याला डिनॉमिनेटर काय पाहिजे, सेम पाहिजे, छेद समान पाहिजे, पण नाही आहे. मग छेद समान करायला पाहिजे म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता. म्हणून आपण क्रॉस ह्यांचा गुणाकार 8 × 3 8 × 3 24 मायनस 5 × 3 15 8 × 24 मायनस 5 × 15 डिवायडेड बाय यांचा गुणाकार 8 × 5 40. 8 × 3 24 5 × 3 15 मायनस करणार डिवायडेड बाय 8 × 5 40. देअरफॉर 24 मायनस 15 दॅट इज 9/40. हा झाला साहिलचा सॅक्रिफाईस. वन्स अगेन निखिल, फॉर निखिल ओल्ड रेशो 2/5 न्यू रेशो 2/8. 2/5 मायनस 2/8. पुन्हा या ठिकाणी छेद समान नाहीत, क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 × 2 8 2 जा 16 मायनस 5 2 जा 10 डिवायडेड बाय 8 5 जा 40. 16 minus 10/40 that is 6/40. Therefore sacrifice ratio is equal to 9:6 आला आपला. आणि तो आपण कमीत कमी करू शकतो. ह्याला जर आपण भागला 3ने तर 3 त्रिक 9 आणि 3 2 6. देअरफॉर 3:2 म्हणजे ओल्ड रेशो आपला आणि सॅक्रिफाईस रेशो पुन्हा एकदा सेम राहिला. मी प्रिव्हियस व्हिडिओत म्हटलं होतं, मोस्ट ऑफ द टाईम सॅक्रिफाईस रेशो रिमेन्स ॲज इट इज ओल्ड रेशो. म्हणजे ओल्ड रेशोप्रमाणे तो राहतो आपल्याकडे, त्याच्यामुळे हा तसाच आला. म्हणून आपण 3:2 ह्या रेशोमध्ये ह्यांना वाटलं. गुडविल होतं 40,000 आपल्याकडे, ते आपण त्या 3:2 रेशोमध्ये वाटलं. तर ह्याला 24,000 म्हणजे 40,000 × 3/5 40,000 × 2/5 दॅट इज 24,000 अँड 16,000 आपण दोघांना डिस्ट्रीब्यूट केले. गुडविल या ठिकाणी संपलं.
गुडविल आता काय झालं, रिटेन झालं. 2 इफेक्ट दिले, कॅशमध्ये ॲड आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ट्रान्सफर केलं. नेक्स्ट ही इन्फॉर्मेशन आहे ते आपण ह्या ठिकाणी घेतली मगाशी. नेक्स्ट बघूया, ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिव्हॅल्यूट द ॲसेट. रिव्हॅल्युएशन करा. बिल्डिंग 1 लाख करायची आपल्याला. बिल्डिंग बघा आपल्याकडे होती किती, आपण लिहून ठेवले. बिल्डिंग्स 72,000 होती आणि आजच्या तारखेला जी किंमत किती आहे, 1 लाख. याचा अर्थ कितीने वाढली, 28,000ने किंमत वाढली. ॲप्रिसिएशन इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग, देअरफॉर इट्स कॉल्ड एज ॲप्रिसिएशन. ओल्ड आपल्या बॅलन्स शीटमध्ये किती होते, 72,000 आणि आता ते म्हणतात त्याची किंमत झाली किती, 1 लाख. देअरफॉर 28,000ने आपली इन्क्रीज झाली, म्हणून बिल्डिंगमध्ये ॲड केलं ॲप्रिसिएशन 28,000. टोटल आउटर कॉलममध्ये 1 लाख रुपये ॲप्रिसिएशन झालं. म्हणजे बिल्डिंगची किंमत वाढली म्हणजे 28,000चा फायदा झाला. डेप्रिसिएशन असलं लॉस, ते आपण डेबिट करतो, पण हे वाढलं या ठिकाणी म्हणजे ॲप्रिसिएशन झालं. देअरफॉर आपण काय करणार बघा, बिल्डिंगमध्ये ॲड केलं म्हणजे बिल्डिंगला डेबिट केलं, एवढ्या रुपयाचा फायदा झाला. डेप्रिसिएशन डेबिटला, ॲप्रिसिएशन क्रेडिटला. देअरफॉर आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग्ज अकाउंट 28,000ने आपली काय इन्क्रीज झाली म्हणून आपण त्याला क्रेडिट केलं. लॉस असेल तर डेबिटला आणि अर्थात प्रॉफिट असेल तर आपण क्रेडिटला घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. ठीक आहे. बिल्डिंगचा आपण फर्स्ट इफेक्ट दिला काय, बिल्डिंगमध्ये ॲड केले 28,000 आणि 1 लाख करून ठेवले आणि फायदा झाला म्हणून आपण तो बिल्डिंग प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला दाखवले 28,000. नेक्स्ट फर्निचर 48,000 करायचं आहे आपल्याला. फर्निचर आहे किती बघा, फर्निचर आपल्याकडे ओल्ड आहे 60,000, त्यांचं म्हणणं ते झालं किती 48,000 म्हणजे किंमत कमी झाली. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट इज कॉल्ड डेप्रिसिएशन. मगाशी काय होतं, ॲप्रिसिएशन, आता काय आहे डेप्रिसिएशन. 60,000 फर्निचरचं 48,000 झालं. देअरफॉर लेस डेप्रिसिएशन 12,000. 60 - 12 आउटर कॉलम 48,000. बरोबर ना. होती किंमत किती 60,000 झाली किती 48, म्हणजे 60मधनं किती वजा केले तर 48 होतील, तर 12,000. ह्या दोघांची वजाबाकी केला तरी सापडेल तुम्हाला हे. म्हणून 60,000 - 12,000 48,000. काय झालं आपलं, लॉस झालं. डेप्रिसिएशन आपण कुठे ट्रान्सफर करतो, डेप्रिसिएशन ट्रान्सफर टुवर्ड्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आपल्याकडे कोणत्या बाजूला, डेबिट साईडला. टू फर्निचर 12,000ने किंमत कमी झाली म्हणजे आपलं लॉस झालं. नेक्स्ट डेटर्स 38,000 आहेत. डेटर्स आपल्याकडे आहेत किती बघा, डेटर्स आहेत 40,000 आणि ते झाले 38,000 म्हणजे कितीने कमी झाले, 2,000ने कमी झाले. 38,000 झाले, याचं 2,000 कमी झाले. आता हे का, हे डेप्रिसिएशन नाही आहे तर काय त्याने म्हटलं आहे सरळ, इन व्ह्यू ऑफ लाईकली बॅड डेट्स. हे काय असणार आहे, पैसे बुडाले आपले, बॅड डेट झालं. देअरफॉर डेटर्समधनं एक तर RDD असते का बॅड डेट्स असतं, मग किंमत कमी का झाली असं गृहीत धरायचं आपण, तर बॅड डेट झालं असेल म्हणून. पण डेटर्स 40,000 लेस बॅड डेट्स 2,000, देअरफॉर 38,000. पुन्हा लॉस ट्रान्सफर टुवर्ड्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स 2,000 लॉस झालं आपलं. ठीक आहे. फायनल अकाउंटसारखंच आपण करतो आहे. बॅड डेट्स इकडे दाखवलं आणि डेबिटला दाखवलं. नेक्स्ट हे संपलं. 5 इट वॉज फाउंड दॅट देर वॉज अ लायबिलिटी फॉर 3,000 फॉर गुड्स इन मार्च 2017 बट रेकॉर्डेड ऑन 2 एप्रिल 17. ही 2 एप्रिलला केली म्हणजे 31 मार्चला ही रेकॉर्ड झाली नाहीत, म्हणजे अनरेकॉर्डेड या ठिकाणी काय ते पर्चेसेस आहेत. लायबिलिटी ऑफ गुड्स म्हणजे गुड्सचे पैसे द्यायचे आहेत, याचा अर्थ आपण गुड्स घेतले आणि पैसे नाही दिले, म्हणजेच काय हे अनरेकॉर्डेड पर्चेसेस आहेत आणि ते रेकॉर्ड करायचे आहेत. रेकॉर्ड करूया. लायबिलिटी वाढली, इन्क्रीज झाली, अर्थात हे पैसे आपलं देणं आहे म्हणजे लायबिलिटी साईडला, आणि ते ज्यांना आपण देतो ते कोण आहेत, क्रेडिटर्स. रेकॉर्डेड क्रेडिटर्स आहेत 60,000 आणि अनरेकॉर्डेड किती आहेत 3,000, म्हणून ॲड केलं आपण 60,000 + 3,000 60,000. रेकॉर्डेड 60, अनरेकॉर्डेड 3, देअरफॉर टोटल 63,000. 63,000 रुपये आपली लायबिलिटी झाली. लायबिलिटी 3,000ने वाढली म्हणजे पुन्हा आपलं लॉस झालं, देणं वाढलं. आपलं काय झालं, देणं वाढलं म्हणजे एक प्रकारचं आपलं खर्च वाढला, आणि खर्च म्हटल्यानंतर डेबिट साईडला. देअरफॉर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू क्रेडिटर्स 3,000 आपण लिहिलं. जेवढा खर्च वाढला तेवढा आपण लिहिला 3,000. जेवढं लॉस झालं तेवढंच आपण या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं काय झालं, या ठिकाणी इन्फॉर्मेशन संपल्या, पुढे इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता आपण काय करूया, लास्ट स्टेप क्लोज करायचं. क्लोज फर्स्ट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करा. कोणती साईड मोठी आहे बघा, इथे 28,000 दिसत आहेत आणि इकडे 3, 4, 5, 6, 7 17,000 दिसत आहेत. याचा अर्थ ही साईड मोठी आहे.
म्हणून आपण ती काय केली 28,000 दोन्ही बदल लिहून ठेवले. 28,000 मायनस 17,000 रिमेंट्स 11,000. किती रिमेंट झाल्या ठिकाणी 11,000 शिल्लक राहिले. हे काय झालं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला आहे म्हणजेच प्रॉफिट झालं. कोणतं प्रॉफिट रिव्हॅल्युशन प्रॉफिट ट्रान्सफर टुवर्ड्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून आपण टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणालो. आणि अर्थात हे कोणाचं आहे तर ओल्ड पार्टनर्स आहे. न्यू पार्टनर्स आता आला आहे आपल्याकडे म्हणून हे 11,000 आपण ओल्ड पार्टनर्स वाटून घेणार. त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये 3:2 साहिल निखिल त्यांच्या 3:2 रेशोमध्ये वाटले 6,600 4,400. आणि अर्थात हे पार्टनर्स कॅपिटलला घ्या. बॅलन्स डेबिटला आला. त्यांचं प्रॉफिट आहे क्रेडिटला टाका म्हणून आपण सेकंड इफेक्ट त्याचा ट्रान्सफर केला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. त्यांच्या खात्यामध्ये जमा करतो म्हणजे क्रेडिट करतो आपण म्हणून बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या नावाने साहिलचे 6,600 निखिलचे 4,400 असं आपण रेकॉर्ड केलं. ह्याला काय आपण दिलेलं नाही आहे. ठीक आहे. आता सेकंड अकाउंट क्लोज करा. क्लोज करताना 1 बाय 1 करा. आपण आपल्याकडे 3 अकाउंट एकत्र आहे ती कॉलमनर फॉर्ममध्ये. अगोदर वरत बघा ही साईड 1,00,000 ही साईड काहीच नाही इकडे म्हणून बेरीज लिहून ठेवली 1,00,000 1,00,000. 1,00,000मधनं 0 गेला किती राहिले 1,00,000 राहिले. हे सध्या बघू नका हवं तर आपण हा लपवून ठेवूया भाग. हा सध्या बॅलन्स काढला आहे आपण. ही साईड जी आपली आहे ती अर्थातच 1,00,000 आहे. 1,00,000 घेतले. 1,00,000मधनं आपण हे 0 या ठिकाणी मायनस केले किती राहिले 1,00,000 राहिले. ठीक आहे. सेम ॲज टू निखिल ही साईड मोठी आहे त्याची टोटल 1,20,400 आणि इकडे काहीच नाही आहे 0 म्हणून 1,20,400 लिहून ठेवले. त्याच्यामध्ये 0 गेला किती राहिले 1,20,400 बॅलन्स राहिला आपला. सेम ॲज टू साहिल टोटल 1,10,600 लिहून टाकले इकडे कारण बॅलन्स इकडे काय कोणतं ट्रान्झॅक्शन नाहीच आहे. 1,10,600 आपण इथेसुद्धा लिहिले 0 त्यातनं मायनस झाला रिमेंट 1,10,600. हा त्यांचा क्लोजिंग बॅलन्स सापडला. कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स हा होता ओपनिंग. बघा ओपनिंगला किती जण होते 2 जण होते. आता क्लोजिंगला किती जण झाले 3 जण झाले म्हणजे न्यू पार्टनर या ठिकाणी आपण ॲडमिट केलेला आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन हे त्यांचे क्लोजिंग बॅलन्स आपण टाकणार कुठे बॅलन्स शीटला. बॅलन्स मीन्स बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आपण कॅपिटल अकाउंट लिहिलं. आता तिघांची बॅलन्स शीट झाली. ही किती लोकांची होती 31 मार्च दोघांची होती. आता आपण न्यू पार्टनरशिप फॉर्म केली किंवा रिस्ट्रक्चर केलं रिकॉन्स्टिट्यूट केले आपली पार्टनरशिप म्हणून आपल्याकडे 3 जण आले. तिघांचे बॅलन्स हे जे आहेत बॅलन्स ते आपण ट्रान्सफर केले ह्या ठिकाणी 1,10,600 1,20,400 आणि वरचा 1,00,000 हे जे बॅलन्स आहेत ते आपण ट्रान्सफर केले. टोटल 3,31,000 असा आपण बॅलन्स घेतला कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आणि मग बॅलन्स शीट क्लोज केली. टोटल घेतली तर किती येते 3,94,000. ही सुद्धा आपण टॅली केली तर किती येते 3,94,000 म्हणजे बॅलन्स शीट आपली काय झाली टॅली झालेली आहे. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 8 या ठिकाणी पूर्ण झाला. एकदा बघून घेऊ शकता. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ॲट लास्ट बॅलन्स शीट टॅली केली 3,94,000 या ठिकाणी आपला प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. थँक्यू.